यावर्षी इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये खूप मोठे बदल झालेत. त्यामुळे तुम्ही ITR फाईल करत असताना काहीही मिस होऊ नये म्हणून ही एक कम्प्लीट डॉक्युमेंट चेकलिस्ट तयार केली आहे. सगळ्यात आधी बेसिक डॉक्युमेंट तुमचं पॅन कार्ड, आधार कार्ड आणि बँक डिटेल्स. जर फर्स्ट टाइमर असाल तर आधार पॅन आधीच लिंक करून घ्या. तुम्ही जर सॅलरीड असाल तर फॉर्म 16 तुमच्यासाठी महत्वाचा आहे. यामध्ये तुमचे सॅलरी डिटेल्स आणि TDS ट्रॅक होतो. आता जर तुम्ही ओल्ड टॅक्स रेजिम मध्ये येत असाल आणि डिडक्शन्स क्लेम करत असाल जसं की ATC, ATD किंवा HRA, तर तुम्हाला तुमचे इन्व्हेस्टमेंट प्रूफ, होम लोन स्टेटमेंट आणि रेंट रिसीट्स रेडी ठेवायला लागतील. आणि जर तुम्ही स्टॉक मार्केट किंवा म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल तर तुम्हाला तुमचं कॅपिटल गेन अकाउंट स्टेटमेंट डाउनलोड करायला लागेल. ते तुमच्या ब्रोकिंग साइट्स वरती अवेलेबल असेल. आता सगळ्यात इम्पॉर्टंट प्रो टिप, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट जेव्हा ITR प्रोसेस करतं तेव्हा ते फॉर्म 26CS, AIS म्हणजे तुमचं अॅन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट आणि TIS यासोबत मॅच करतं. त्यामुळे हे स्टेटमेंट आधीच चेक करा. अजून काही लागणारे डॉक्युमेंट्स आणि हे स्टेटमेंट डाउनलोड कसे करायचे यासाठी मी एक स्टेप बाय स्टेप गाईड तयार केलाय. त्यासाठी कमेंटमध्ये टाईप करा AIS आणि मी डायरेक्ट तुमच्या DM मध्ये ते शेअर करीन.